आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर अत्यंत महत्त्वाची जी अपडेट्स आहे शिक्षक भरती संदर्भात ते आलेली आहे. आज 23/1/2024 रोजी व्यवस्थापन चाचणी जे सूचना आहेत मित्रांनो, म्हणजेच जे जिल्हा परिषद, खाजगी संस्था असतील, नापा असतील, मनपा असतील यांच्या सर्वांसाठी महत्त्वाची जी सूचना आहे ते देण्यात आलेली आहे. या सूचनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामधील शिक्षकांची जी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिराती विषयक जे सूचना आहे ते देण्यात आलेले आहे. म्हणजेच मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिराती कधी येणार आहेत, त्यानंतर पसंतीक्रम कधी सुरू होणार आहेत, या सर्वांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना जे आहे त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार जे आहे विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची जी सुविधा होती ते 15 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत मित्रांनो दिनांक 22 जानेवारी 2024 पर्यंत वाढविण्यात आली होती. म्हणजेच काल रात्रीपर्यंत ही सुविधा वाढवण्यात आली होती. व्यवस्थापनांनी जे आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची मुदत जे आहे आत्ता संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो 2 नंबरचा मुद्दा यामध्ये सांगण्यात आलेला आहे की वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक 24/1/2024 म्हणजेच मित्रांनो उद्यापर्यंत त्यांना करता येणार आहे. कारण ज्या संस्थांनी नोंदणी केली होती परंतु त्यांचं काही नॉर्मल त्रुटी त्यामध्ये राहिली असेल तर त्यांना उद्यापर्यंत जे आहे कालावधी देण्यात आलेला आहे. इतर मित्रांनो नव्याने नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती आता संपुष्टात आलेली आहे. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा इथे सांगत आहे की विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, त्यानंतर शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कारवाई करावी. म्हणजेच मित्रांनो ज्या राहिलेल्या संस्था असतील त्या देखील संबंधित अधिकाऱ्यांनी ते पूर्ण करून जे पेपर असतात आपले वृत्तपत्र त्यामध्ये देण्याचे सूचना आहेत. यानंतर मित्रांनो आता जाहिराती आपल्यासाठी कधी प्रसिद्ध होणार आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला मुद्दा क्रमांक 4 मध्ये मिळणार आहेत. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक 29 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे आहे जाहिराती उद्याचा दिवस शेवटचा आहे जे उरलेले संस्था होते त्यांच्यासाठी, आणि त्यानंतर तुम्हाला जे 29 जानेवारी 2024 पर्यंत सर्व जाहिराती एकत्रित पाहता येणार आहे. PDF फॉर्ममध्ये ते पवित्र पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. ते सर्व तुम्ही डाउनलोड करून ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो आता तुमचा आहे की प्रेफरन्स कधी मिळणार. तर पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील आहारतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर म्हणजे लगेच मित्रांनो जेव्हा जाहिराती 29/1/2024 पर्यंत जे प्रसिद्ध होतील त्यानंतर लगेच उमेदवारांच्या अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तिथे यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतचे सूचना मित्रांनो वेगळ्याने स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येतील पवित्र पोर्टलवर. म्हणजेच 29/1/24 पर्यंत तुम्हाला जाहिराती दिसतील सर्व. त्यानंतर लगेच यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याकरिता नव्याने सूचना पोर्टलवर येणार आहेत. वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कारवाई होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे असे प्रकारचे निर्देश मान्य शिक्षण आयुक्त साहेबांनी आज जे आहे या नोटीसच्या माध्यमातून दिलेले आहे. तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे.